श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मई की जय। श्री श्री गौर निताय भगवान की जय। श्रीला प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानन्दन व्रज जनरञ्जन। यशोदानन्दन व्रज जनरञ्जन। जमुनातीरा वनचारि। जमुना तीरा वनचारि। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा। श्री अद्वैता गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 रामो राम राम हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 रामो राम राम हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 रामो हरे रामो हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 रामो रामो हरे हरे। जयो राधा गोविंद श्री राधे। जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा। जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भव तुमे। जय गौरानिताय गौरानिताय जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद प्रभुपाद। जय जय गुरुदेव गुरुदेव गुरुदेव। हरिनाम संकीर्तन की जय। श्रीला प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। ओम नमो भगवते
वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च। श्रीरूपं सागरजातां सगन रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त श्रीराधाकान्त नमोऽस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वंशकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे प्रमादिनी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंदा। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण प्रभूजी माताजी सर्वांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। हरे कृष्ण। तर या अध्यायाच्या अध्याय क्रमांक 18च्या शेवटच्या भागामध्ये जिथे आपण पाहत आहोत की परीक्षित महाराजांना कशा प्रकारे ह्या ब्राह्मण पुत्राकडून शृंगीकडून शाप मिळालेला आहे। शेवटच्या 2 श्लोक आपण आतापर्यंत काही श्लोकांमध्ये पाहत आहोत शमिक ऋषींकडून केला गेलेला पश्चाताप की परीक्षित महाराजांच्या नगण्य चुकीकडे चुकीच्या बदल्यामध्ये त्यांच्या अपरिपक्व मुलाने कशा प्रकारे खूप मोठी शिक्षा दिली। आणि आपण पाहिलं की कशा प्रकारे शमिक ऋषी भगवंतांना प्रार्थना करत आहेत की तुम्ही कृपया या चुकीबद्दल त्यांच्या मुलाला शृंगीला क्षमा करा। आणि आपण हे पण पाहिलं की जर परीक्षित महाराजांनी ठरवलं असतं आणि हे सुरुवातीच्या श्लोकांमध्ये पण दिलेलं आहे की परीक्षित महाराजांनी जर ठरवलं असतं
तर ते या शापापासून स्वतःची सुटका करून घेता आली असती त्यांना. ज्या प्रकारे भगवंतांचं संरक्षण त्यांनी प्राप्त केलं होतं आईच्या गर्भामध्ये असताना, त्याच प्रकारचं संरक्षणासाठी ते प्रार्थना करू शकले असते यावेळेस पण आणि त्यांनी मृत्यूपासून स्वतःला वाचवू शकले असते. किंवा शमीक ऋषींची ही पण अपेक्षा होती, की जर परीक्षित महाराजांनी त्या शापाच्या विरोधामध्ये कोणता जर शाप काउंटर कर्स कोणता जर शृंगीला दिला, तर काही प्रमाणामध्ये त्याच्या अपराधाची जी तीव्रता आहे, शिक्षा जी आहे ती काही प्रमाणामध्ये कमी होईल. आणि ज्याच्याबद्दल आपण उदाहरण दिलं, की कशाप्रकारे या भौतिक जगामध्ये कोणताही चुकीचं कार्य केल्यानंतर त्याची जी शिक्षा, कोणत्याही अपराधाबद्दल जी शिक्षा प्राप्त होते, ती जर लगेच प्राप्त झाली, तर त्या अपराध्यासाठी चांगलं आहे. का? कारण जेवढी ती शिक्षा लांबत जाणार, तेवढं खूप अधिक प्रमाणामध्ये ती शिक्षा प्राप्त होऊ शकते. आणि एक इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, खूप महत्त्वाची आपण सर्वांनी विचार करण्यासारखी आणि त्याचा मराठीत पण मी अनुवाद सांगेल, की असं म्हटलं जातं, की "द व्हील्स ऑफ टाईम दे ग्राइंड स्लोली, बट दे ग्राइंड एक्स्ट्रीमली फाईन." याचा अर्थ आहे, की काळाचे जे अ, आपल्या गिरणीमध्ये धान्य बारीक करण्यासाठी जे दगडाचे जाते असतात, त्याला जातेच म्हणतात ना प्रभुजीज, माताजीज? काय म्हणतात त्याला? हो हो, जातेच बोलतात. तेच जाते. म्हणतात. जाते. हां. तर काळाचे जे जाते आहेत, ते हळू-हळू बारीक करतात गोष्टी. पण ते एक्स्ट्रीमली फाईन म्हणजे खूप पिठासारखं बारीक करतात. तर सांगण्याचा अर्थ असा, की कोणतीच एखादी पण चुकीची गोष्ट ही भगवंतांच्या 3 गुणांच्या माध्यमातून ही न जाणता जात नाही. प्रत्येक गोष्टीसाठी जो तो कर्ता हा जिम्मेदार आहे. आणि असं म्हटलं जातं, की कधी या भौतिक जगातल्या कायद्यातून कुणी वाचू शकेल, परंतु भगवंतांच्या कायद्यातून, भगवंतांनी ठरवून दिलेल्या नियमातून कुणीही वाचणं हे शक्य नाहीये. त्याच्यामुळे शमीक ऋषींना ही काळजी होती, की एवढा मोठा अपराध अशा राजाच्या प्रती झालेला आहे, ज्याच्यामुळे सर्व प्रजेचं आध्यात्मिक आणि भौतिक कल्याण हे ज्या राजावर अवलंबून होतं, त्या राजाला मृत्यूदंड देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं त्याच्यामुळे अशा प्रकारे कोणती शिक्षा प्राप्त होईल त्यांच्या मुलाला आणि केवळ त्यांच्या मुलालाच नाही, तर कशाप्रकारे पूर्ण ब्राह्मण प्रजातीचं पण कशाप्रकारे अधःपतन होईल याबद्दल त्यांच्या मनामध्ये चिंता होती. तर आपण हे शेवटचे 2 श्लोक पाहू आणि त्याच्यानंतर खूप महत्त्वाचा भाग आपल्याला पाहायचा आहे. अध्याय क्रमांक 19 मध्ये कशाप्रकारे परीक्षित महाराज ह्या गोष्टीला स्वीकारतात, की असं सांगितलंय श्रीमद भागवतामध्ये, की परीक्षित महाराजांना शाप मिळाल्याचं कळण्याच्या अगोदरच त्यांच्या डोक्यामध्ये पश्चात्तापाची भावना होती, की आपल्या हातून चूक झाली. भगवंत जे की काही जीवांच्या प्रती अतिशय स्नेहाची भावना ठेवतात. जसं की गायी असू, ब्राह्मण असू. नमो ब्राह्मणाय देवाय गोब्राह्मण्य हिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. अशा व्यक्तींच्या प्रती आपण अपराध केलेला आहे. त्याच्यामुळे परीक्षित महाराज ही प्रार्थना करतात, की मला ह्या अपराधाची शिक्षा लगेच प्राप्त व्हावी आणि तोच हेतू आहे, जो आत्ता आपण थोड्या वेळापूर्वी चर्चा केली, की अपराधाची शिक्षा जर लगेच प्राप्त झाली नाही, त्या शिक्षेसाठी वाट पाहावी लागली, तर ती शिक्षा कितीतरी अधिक प्रमाणामध्ये मिळू शकते. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजीज, माताजीज ह्या प्रस्तावनेवर? हरे कृष्ण. ठीक आहे. आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक अ, माताजी 49 होता ना? बरोबर आहे ना? 49. 49. ठीक आहे. कृपया श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. इति पुत्रघृताघेन इति कृताघेन सोऽनुतप्तो महामुनिः सोऽनुतप्तो महामुनिः महामुनिः स्वयं विप्रकृतो राज्ञा
स्वयं विप्रकृतो राज्ञा नैवाघं तत् अचिन्तयत्. चिंतयत. कुणाला वाचायचंय का प्रभूजी? मी वाचू प्रभूजी. हा, कविता माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. धन्यवाद माताजी. आपल्या पुत्राकडून झालेल्या पापकृत्यामुळे त्या थोर ऋषींचा मोठा पश्चाताप झाला. राजाने त्यांचा जो अपराध केला होता त्याविषयी त्यांनी गांभीर्याने विचार केला नाही. तात्पर्य: सगळा प्रसंग आता स्पष्ट झाला आहे. परीक्षित महाराजांनी ऋषींच्या गळ्यात मृत सर्प अडकविला तो अपराध फार मोठा गंभीर स्वरूपाचा नव्हता, परंतु शृंगीने राजाला दिलेला दारुण शाप मात्र त्याचा गंभीर अपराध होता. हा गंभीर अपराध एका बालिश मूर्ख मुलांकडून घडला असल्याने तो भगवंताकडून क्षम्यही होता. तथापि त्या पापाच्या फळापासून मुक्त होणे त्याला शक्य नव्हते. त्या मूर्ख ब्राह्मणाने आपणास शाप दिला याचे परीक्षित महाराजांना दुःख वाटले नाही. उलट पक्षी या विचित्र परिस्थितीचा त्यांनी पूर्ण लाभ घेतला आणि भगवंताच्या इच्छेनुसार शील शुकदेव गोस्वामींच्या कृपेने त्यांनी आपल्या जीवनाची आत्यंतिक सिद्धी मिळवली. शमीक ऋषी आणि त्यांचा मुलगा हे भगवंताची इच्छा फलद्रूप करण्यासाठी माध्यम झाले. त्यामुळे त्यांच्यापैकी कोणीच अडचणीत आले नाही, कारण सर्व काही भगवंताच्या संबंधाने घडले होते. शील कृष्ण. प्रभुपाद की जय. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. तर इथे आपण बघतो की ह्या प्रसंगाचे वेगवेगळे पैलू मांडण्यात आलेले आहेत. की सगळ्यात पहिला मुद्दा सांगितलेला आहे की कशा प्रकारे शमीक ऋषींनी परीक्षित महाराजांकडून जी छोटीशी चूक झाली होती, त्यांच्या गळ्यामध्ये मृत सर्प टाकणे, तो त्याचा गांभीर्याने विचार नाही केला. त्यांनी इग्नोर म्हणजे दुर्लक्ष केलं की होत राहतं, काही हरकत नाही, छोटी गोष्ट आहे. परंतु त्यांच्या मुलाकडून दिली गेलेली जी शिक्षा होती ती मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती. आणि परीक्षित महाराजांनी कशा प्रकारे याचा स्वीकार केला, की असं सांगितलंय की या विचित्र परिस्थितीचा त्यांनी लाभ घेतला. श्रील प्रभुपाद याला म्हणायचे द बेस्ट यूज ऑफ बॅड बार्गेन, की याचा अर्थ असा की एखादी कठीण परिस्थिती भगवंतांच्या इच्छेने आपल्या जीवनामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्या परिस्थितीचा जर आपण विरोध करत राहिलो, त्या परिस्थितीशी तोंड देण्यामध्ये इतकं आपली शक्ती खर्च केली, की आपल्या जीवनाचा जो मुख्य उद्देश आहे, तोच विसरला गेला, तर अशा अवघड परिस्थितीला तोंड देण्यामध्ये काही उपयोग नाहीये. याचा अर्थ असा नाहीये, की आपण प्रयत्न करू नये. प्रयत्न जरूर करावेत. परंतु हे पण लक्षात घेण्याचा प्रयत्न करावा आपल्यापैकी प्रत्येकाने कोणतीही अवघड परिस्थिती आपल्या जीवनामध्ये उद्भवल्यानंतर, की भगवंतांची काय इच्छा असू शकते. भगवंता मला या अवघड परिस्थितीमधून काय शिकवू इच्छित आहेत आणि मी आता काय कृती करायला पाहिजे, जेणेकरून गुरु आणि कृष्ण हे हे समाधानी होतील आपल्या ह्या अ, दिलेल्या प्रतिसादामुळे. त्याच्यामुळे असं सांगितलं जातं, की कोणती परिस्थिती आपल्या जीवनामध्ये येते, ते आपल्या हातात नाहीये. परंतु त्या परिस्थितीला आपला प्रतिसाद कशा प्रकारचा आहे, तो खूप महत्त्वाचा आहे. तो आपल्या पूर्णपणे हातात आहे आणि तीच एक गोष्ट आहे, जी आपलं पुढचे जे डेस्टिनी जे आपलं प्रारब्ध आहे, ते ठरवतं. तर परीक्षित महाराजांनी कशाप्रकारे या अवघड अ, परिस्थितीसाठी स्वतःला तयार केलं, हे आपण येणाऱ्या काही श्लोकांमध्ये पाहणार आहोत. आणि खूप खूप महत्त्वाचं आहे, विचार करा, की परीक्षित महाराज हे साधारण व्यक्ती नाही आहेत. पूर्ण जगाचे सार्वभौम सम्राट आहेत. म्हणजे पृथ्वीवरचे सगळे खंड हे त्यांच्या आधिपत्याच्या खाली आहेत. दुसरी गोष्ट, ते त्यांच्या प्राईम यूथ म्हणजे पूर्ण तारुण्यामध्ये आहेत. तिसरी गोष्ट, असं नाही की त्यांना घरी किंवा कौटुंबिक काही कलह वगैरे आहेत, अजिबात नाहीये. आज्ञाधारक पत्नी, आज्ञाधारक मुलं आणि पूर्ण त्यांच्या आज्ञेचा स्वीकार करणारी, आदर करणारी असे प्रजाजन त्यांच्या राज्यामध्ये आहेत.
तर या सर्व परिस्थितीमध्ये त्यांना आत्ता येणाऱ्या काही श्लोकांमध्ये ही गोष्ट कळेल, की 7 दिवसांची त्यांना नोटीस, सूचना प्राप्त झालेली आहे, की 7 दिवसानंतर मृत्यू येणार आहे. तर इतक्या अवघड परिस्थितीमध्ये सर्व काही व्यवस्थित सुरळीत चालू असताना त्यांनी कशाप्रकारे ही गोष्ट स्वीकारली आणि या परीक्षेसाठी स्वतःला तयार करण्याचं ठरवलं, ते आपण येणाऱ्या श्लोकांमध्ये पाहू. आणि भगवंतांच्या इच्छेनुसार म्हणजे परीक्षित महाराजांनी हा जो प्रसंग आहे, त्या प्रसंगाला पण भगवंतांच्याच इच्छा म्हणून स्वीकार केला. त्यांनी हे नाही कधीच एकदा पण असा विचार नाही केला, की माझी काय चूक होती? मी तर भुकेने आणि तहानेने व्याकुळ होतो आणि या ब्राह्मण पुत्राने अपरिपक्व अवस्थेमध्ये माझ्याकडून झालेल्या क्षुल्लक चुकीच्या मोबदल्यामध्ये एवढा मोठा दंड मला प्रदान केलाय, असं त्यांनी एकदा पण विचार नाही केला. त्यांनी विचार केला, की भगवंतांचीच इच्छा आहे आणि मी त्याच्यासाठी स्वतःला तयार करणं हेच सर्वात उत्तम गोष्ट आहे. आणि शेवटी सांगितलंय, की कशाप्रकारे शमीक ऋषी आणि त्यांचा मुलगा शृंगी हे भगवंतांची इच्छा पूर्ण करण्यासाठी एक माध्यम झाले. याचा अर्थ असा आहे का प्रभुजीज, माताजीज, की त्यांना काहीही त्याचं कर्मफळ प्राप्त होणार नाही? असं नाहीये. तुम्ही भगवंतांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी योग्य पद्धतीने माध्यम बना, चांगल्या कार्यासाठी माध्यम बना, तुम्हाला त्याचं चांगलं फळ प्राप्त होईल. परंतु तुम्ही भगवंतांचीच इच्छा पूर्ण करण्यासाठी एखाद्या अशा कार्यासाठी कारण बनत असाल, की अशा राजर्षी सम्राटाच्या मृत्यूसाठी जर हा बालिशपणा ह्या मुलाचा कारणीभूत ठरत असेल, तर भागवत सांगत आहे, की त्याला त्या पापाच्या फळापासून मुक्त होणे काही शक्य नव्हते. आणि येणाऱ्या श्लोकांमध्ये आपण पाहू, की केवळ शृंगीचं अधःपतन झालं नाही. केवळ शमीक ऋषींचं अधःपतन झालं नाही, तर पूर्ण ब्राह्मण समाजाचं आणि बाकीच्याही समाज व्यवस्थेतील घटकांचं अधःपतन हे हळू-हळू सुरू झालं या एका चुकीमुळे आणि कली पुरुषाला त्याचा प्रभाव पसरवण्यासाठी संधी प्राप्त झाली. आपण पुढे जाऊ. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजीज, माताजीज? हरे कृष्ण. ठीक आहे. श्लोक क्रमांक 50. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. प्रायशः साधवो लोके प्रायशः प्रायशः साधवो साधवो लोके लोके परैर्द्वन्द्वेषु योजितः परैर्द्वन्द्वेषु योजितः न व्यथन्ति न रुष्यन्ति न न व्यथन्ति न व्यथन्ति न रुष्यन्ति रुष्यन्ति यत् आत्मा गुण यत् आत्मा अगुण आश्रयः. यदात्मा गुण गुणाश्रयः. आश्रयः. तर या श्लोकामध्ये भगवंतांच्या शुद्ध भक्ताचा एक खूप महत्वाचा गुण इथे सांगितला आहे. कोणता गुण आहे तो? न व्यथंती न रुष्यंती, की कोणतीही अवघड परिस्थिती आल्यानंतर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यथित होत नाहीत आणि कोणतीही चांगली परिस्थिती उद्भवल्यानंतर खूप अधिक प्रमाणामध्ये ते हर्षोल्लासित, खूप अधिक प्रमाणामध्ये आनंदित पण ते होत नाहीत. तर परीक्षित महाराजांमध्ये हा गुण आपल्याला इथे पाहायला मिळतो. कुणाला वाचायचंय का प्रभुजीज, माताजीज? हरे कृष्ण. प्रभूजी, हां, संजना माताजी. हरे कृष्ण. प्रभू, सर्वप्रथम तुम्हाला आणि इथे जमलेल्या सगळ्या भक्तांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. कृष्ण प्रभूजी, धन्यवाद. सामान्यतः अध्यात्मवादी जनांना इतर लोकांकडून जरी जगाच्या द्वंद्वात गोविले गेले तरी ते कधी व्यतीत होत नाहीत व आनंदितही होत नाहीत, कारण ते त्रिगुणांपलीकडे दिव्यत्वात संलग्न झालेले असतात. तात्पर्य: ज्ञानी, योगी व भगवत भक्त हे अध्यात्मवादी होत. ज्ञानमार्गी तत्वज्ञ भगवंतांशी एकरूप होऊन सिद्धी गाठण्याचा प्रयत्न करतात. योगी परमात्म्याच्या दर्शनाच्या आकांक्षा बाळगतात आणि भक्त मात्र भगवंतांची दिव्य सेवा सतत करण्यात मग्न असतात. ब्रह्म, परमात्मा आणि भगवान हे एकाच दिव्य तत्वाच्या 3 श्रेणी आहेत. त्यामुळे या तिन्ही प्रकारचे परमार्थवादी प्रकृतीच्या त्रिगुणांच्या अतीत झालेले असतात. लौकिक सुखदुःखे ही त्रिगुणांचीच अपत्य आहेत. त्यामुळे अध्यात्मवाद्यांना अशा भौतिक सुखदुःखांच्या कारणाशी काहीच देणे घेणे नसते. राजा भक्त होता आणि ऋषीवर्य योगी होते. त्यामुळे भगवंतांच्या इच्छेने हा जो प्रासंगिक योगायोग निर्माण झाला, त्या संबंधात
दोघेही उदासीन होते. खेळातले प्यादे असल्यासारखा तो मुलगा म्हणजे भगवंतांची इच्छा सफळ होण्यामधला एक साधन मात्र होता. अशा रीतीने श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदातील परीक्षित महाराजांना ब्राह्मण पुत्राचा शाप नामक 18व्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न. हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे एक उदाहरण दिलेलं आहे की बुद्धिबळाच्या पटावरील ज्या प्रकारे एखादा खेळाडू वेगवेगळे प्यादे वेगवेगळ्या ठिकाणी मांडतो, त्याच प्रकारे जे भगवंतांच्या प्रती समर्पित भक्त आहेत, ते जीवनाच्या प्रत्येक प्रसंगामध्ये भगवंतांची माझ्याकडून काय इच्छा आहे, काय अपेक्षा आहे, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. आणि हे भौतिक जगत असं बनलेलं आहे. आपण वेगवेगळ्या शास्त्रांमधून पाहतो, भगवद्गीता असू की श्रीमद भागवत असू, याच्यामध्ये उतार चढाव हे येत राहणार. म्हणजे इथे जे सुख आहे ते अनअडल्टरेटेडला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, की कोणतंही भेसळ नसणारं असं सुख भौतिक जगामध्ये याची अपेक्षा करणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि तुम्ही कुणाचंही उदाहरण विचार करा, प्रभूजीच माताजीच. स्वतःचं उदाहरण विचार करा, आपल्या जवळच्या मित्रांचं, आप्तेष्टांचं उदाहरण विचार करा, की आपल्या माहितीतल्या असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचं उदाहरण विचार करा. जोपर्यंत आपण त्या व्यक्तीच्या जवळ जात नाही, तोपर्यंत कदाचित आपल्याला केवळ चांगल्या गोष्टी दिसू शकतात, की अरे किती चांगलं सगळं व्यवस्थित चालू आहे, कोणतंच दुःख नाही, कोणतंच काही त्रास नाहीये. परंतु ह्या भौतिक जगामध्ये राहून कोणत्याही भौतिक दुःखांचं किंवा त्रासांचा नसणं हे कोणत्याच व्यक्तीसाठी, मग ते भक्त जरी असतील तरी हे शक्य नाहीये. कारण भौतिक जगाचं जे गुणधर्म आहे, भगवंत भगवद्गीतेत सांगतात, की दुःखालयम अशाश्वतम, की दुःखाचं आगार आहे आणि अशाश्वतम म्हणजे टेम्पररी, क्षणिक आहे. काही काळापुरतंच हे भौतिक जगत चालतं आणि त्याच्यानंतर पुन्हा पुन्हा याचा प्रलय होतो, विनाश होतो आणि पुन्हा याची निर्मिती होते आणि बद्ध जीवांना इथे प्रवेश दिला जातो त्यांच्या इच्छा, भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी. तर ह्या सगळ्या गोष्टींना योग्य प्रकारे पारखून जाणून भगवंतांचे जे समर्पित भक्त आहेत, ते विचार करतात की या भौतिक जगाचं स्वरूपच असं आहे की त्याला सायनुसायडल वेव्ह म्हणतो आपण. सायनुसायडल वेव्ह म्हणजे आपण विज्ञानामध्ये शिकलेलो आहोत शाळेमध्ये, की ज्याला वरचा भाग म्हणजे क्रेस्ट आणि खालचा भाग म्हणजे ट्रफ. म्हणजे क्रेस्ट नंतर ट्रफ येणारच आणि ट्रफ नंतर क्रेस्ट येणारच. उतार आणि चढाव हे भौतिक जगाचा भाग आहे. म्हणून भागवतात सांगितलंय की हे दोन्ही जे व्यक्ती होते ते भगवंतांच्या प्रती खूप समर्पित होते. कोण दोन व्यक्ती? एक आहेत शमीक ऋषी आणि दुसरे आहेत परीक्षित महाराज. त्याच्यामुळे जगासाठी जरी ही गोष्ट खूप मोठी असली की आता जगाचे सार्वभौम सम्राट राजर्षी महाराज परीक्षित 7 दिवसांमध्ये जाणार आहेत, परंतु जे ऋषी होते आणि जे राजा परीक्षित होते त्यांनी या गोष्टीला भगवंतांची इच्छा अशा प्रकारे स्वीकारलं आणि जसं की आपल्या टू व्हीलर असो, फोर व्हीलर असो, कोणत्याही गाडीसाठी शॉक ॲब्सॉर्बर असतात. त्या प्रकारे भगवंतांचे भक्त पण असे अवघड प्रसंग ॲब्सॉर्ब म्हणजे त्याला ॲब्सॉर्बला आपण मराठीमध्ये काय म्हणतो प्रभूजीज माताजीज? शोषून घेतात. हां, शोषून घेतात, सहन करून घेतात. सहन सहन करून करतात. सहन करून घेतात. म्हणजे खूप जास्त परिणाम होऊ देत नाहीत स्वतःवर. या अवघड परिस्थितीमध्ये मी कशाप्रकारे या परिस्थितीला प्रतिसाद द्यायला पाहिजे, जेणेकरून गुरु आणि कृष्णांना मी आनंदी करेल, समाधानी करेल, हेच त्यांचा एकमेव हेतू असतो. तर आपण पुढे जाऊ. कुणाला काही प्रश्न आहे का प्रभूजीज, माताजीज? हरे कृष्णा. हा जो मुद्दा सांगितला आहे, की या भौतिक जगाचं स्वरूप कसं आहे आणि ह्या भौतिक जगातलं ज्या स्वरूप आहे, सुख आणि दुःख एकामागून येत येत राहणे, याला भगवंतांचे समर्पित भक्त कशाप्रकारे स्वीकार करतात? कुणाला काही हरे प्रश्न आहे कृष्ण. का? हरे कृष्ण. येस प्रभूजी. परीक्षित महाराज आणि शमीक ऋषी हे दिलेल्या शापाबद्दल किंवा आलेल्या परिस्थितीबद्दल उदासीन आहे असं ज्या वेळेला आपण म्हणतो, हां. त्याप्रमाणे आपण हे हे
याच्या अगोदर आपण चर्चा केली की शमीक ऋषींनी शृंगीबद्दल मात्र कृपा याचना केली. हो हो म्हणजे उदासीन असणं आणि भौतिकदृष्ट्या त्यांनी आपल्या मुलासाठी मात्र प्रार्थना केली. हे झाली असं बरोबर आहे. जरा हे वाटतंय मला. तर उदासीन या शब्दाचा अर्थ आहे न्यूट्रल. न्यूट्रलला आपण कोणता समानार्थी शब्द आहे का प्रभूजीच माताजीच मराठीमध्ये? समतोल. समतोल. हा, उदासीन असणे याचा अर्थ समतोल असणे कठीण परिस्थितीमध्ये आणि आनंदाच्या स्थितीमध्ये. तर निश्चित उदासीन असणे याचा अर्थ इथे आहे की शमीक ऋषी आणि परीक्षित महाराज यांनी हा जो प्रसंग आहे तो भगवंतांच्या इच्छेचा भाग समजला. कारण न भूतो न भविष्यती असा हा प्रसंग होता की परीक्षित महाराज एवढे महान राजर्षी होते की त्यांना भूक आणि तहान सहन न होणं हे इतक्या स्तराला सहन न होणं की अशा प्रकारची चूक त्यांच्या हातून घडणं हे अभूतपूर्व होतं. आणि अशा प्रकारची छोटी मोठी चूक झाली तरीही मृत्यूदंडाचा शाप एखाद्या ब्राह्मणाकडून त्यांना प्राप्त होणं हे पण अभूतपूर्व होतं. तर या सर्व परिस्थितीचा विचार करून दोघांनी भगवंतांची इच्छा म्हणून या प्रसंगाला स्वीकार केला. परंतु असं असलं तरी कारण त्या भगवंतांची इच्छा पूर्ण होण्याचं जे माध्यम होतं चुकीची गोष्ट करण्याचं ते माध्यम शृंगी होता. त्याच्यामुळे आपल्या मुलाच्या केल्या गेलेल्या चुकीच्या कृत्याबद्दल शमीक ऋषींना पश्चाताप पण होता. तर त्यांना ही काळजी होती की आध्यात्मिक दृष्ट्या राज्याचं कशा प्रकारे अधःपतन होईल त्याच्यासाठी ते जास्त पश्चाताप होता. आणि वडील असल्यामुळे तेवढी माया तेवढं प्रेम तर त्यांना आपल्या मुलाबद्दल होतं की त्यांनी भगवंतांची इच्छा म्हणून हा प्रसंग तर स्वीकारला, पण आपल्या मुलाकडून झालेल्या गंभीर अपराधाबद्दल त्याची शिक्षा काही प्रमाणामध्ये कमी व्हावी, त्याला क्षमा प्राप्त व्हावी म्हणून भगवंतांना प्रार्थना केली. तर दोन्ही गोष्टी ह्या पॅरलल मध्ये सुरू आहेत, समांतर सुरू आहेत की ते समतोल पण होते. भगवंतांची इच्छा म्हणून स्वीकारलं त्यांनी, परंतु ती इच्छा पूर्ण होण्यासाठी चुकीचं कार्य केल्या गेल्याचा पश्चाताप त्यांना आपल्या मुलाबद्दल पण होता आणि वडिलांच्या मायेमुळे त्यांनी त्याच्या क्षमेसाठी याचना केली. ठीक आहे का प्रभूजी? हो, येस. हरे कृष्ण, हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच माताजीच? ठीक आहे, आपण पुढचा अध्याय पाहू. आणि ह्या पहिल्या स्कंदातला हा शेवटचा अध्याय आहे, अध्याय क्रमांक 19. याच्यामध्ये शुकदेव गोस्वामींचं आगमन कशा प्रकारे त्या ठिकाणी झालं आणि आपल्याला येणाऱ्या काही श्लोकांमध्ये कळेल की कशा प्रकारे भगवंतांच्याच योजनेचा हा भाग होता की परीक्षित महाराजांना आपला पाठिंबा दाखवण्यासाठी, त्यांना भगवत धामात जाण्यासाठी तयारी करण्यासाठी, आपला पाठिंबा दाखवण्यासाठी कशा प्रकारे तिन्ही लोकातून महान ऋषी मुनी आणि देवता पण प्रत्यक्षात तिथे उपस्थित राहिल्या 7 दिवस आणि 7 रात्र, हे आपण आता येणाऱ्या श्लोकांमध्ये पाहूया. ज्याच्यावरून आपल्याला कळेल की ही जी घटना होती ती असंच अपघात नव्हता, ऍक्सिडेंट नव्हता, तर ते भगवंतांच्याच योजनेचा भाग होता. श्लोक क्रमांक 1. सूत उवाच सूत सूत उवाच उवाच महीपतिस्त्वथ तत्कर्म घर्यम् तत्कर्म गर्हं विचिन्तयन्नात्मकृतं सुदुर्मनः विचिन्तयन्नात्मकृतं सुदुर्मनः अहो मया नीचम् अनार्यवत् कृतम् अहो मया नीचमनार्यवत् कृतम् निरागसी ब्रह्मणि गूढतेजसी निरागसी गूढतेजसी. कुणाला वाचायचंय का प्रभूजीच माताजीच? हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी वाचू प्रभूजी? हा, क्षितिजा माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. सूत गोस्वामी म्हणाले, घराकडे परत येत असताना परीक्षित महाराजांच्या मनात आले
की त्या निष्पाप आणि अतिशय तेजस्वी ब्राह्मणाशी आपण जे वर्तन केले ते अत्यंत नीचपणाचे, असभ्यतेचे आणि आपल्या प्रतिष्ठेला न शोभणारे असे होते. परिणामतः या विचाराने ते अत्यंत खिन्न झाले. तात्पर्य: एका निरपराध अशा सामर्थ्यशाली ब्राह्मणाला आपण अकल्पितपणे अयोग्य वागणूक दिल्यामुळे पुण्यशील राजाच्या मनात विषाद दाटून आला. तो राजा अत्यंत सत्प्रवृत्त होता, त्यामुळे असा पश्चात्ताप होणे अगदी स्वाभाविकच होते. अशा पश्चात्तापामुळे व्यक्तीच्या हातून अकल्पितपणे घडलेल्या पापापासून शुद्धी होते. भक्त स्वभावतःच निर्दोष असतात. योगायोगाने त्यांच्या हातून कधी पाप घडलेच तर त्यांना त्याचे अत्यंत दुःख होते आणि अशी अनिच्छेने घडलेली त्या भक्तांची पापे परमेश्वर कृपेने अशा पश्चात्तापाने जळून जातात. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे खूप महत्वाचा मुद्दा आपल्याला पाहायला मिळतो की परीक्षित महाराज यांना सत्प्रवृत्त राजा म्हटलेलं आहे, की अशा प्रकारचे सत्प्रवृत्त राजा होते, की असा विचार नाही केला त्यांनी, की झालं ते झालं, आता चला घरी. आणि त्यांची चूक होती, त्यांनी माझा काही आदर सत्कार केलेला नव्हता. त्यांना त्यांच्या मनामध्ये खिन्नता होती, की आपल्याकडून खूप मोठी चूक झालेली, की काय चूक झालेली आहे, की कदाचित ते मुनी समाधी अवस्थेमध्ये होते. त्यांना बाहेर काय चालू आहे याची कल्पना नव्हती आणि मी या भुकेच्या आणि तहानेच्या आहारी जाऊन अशा प्रकारचं कृत्य करणं हे अतिशय चुकीचं होतं, की अशा निरपराध सामर्थ्यशाली ब्राह्मणाला अशा प्रकारची वागणूक देणं, त्यांच्या गळ्यामध्ये मृत सर्प टाकणे. तर ह्या पश्चात्तापाच्या भावनेने परीक्षित महाराजांचं मन हे दाटून आलेलं होतं आणि भागवत सांगतं, की आपल्या हातून एखादी चुकीची गोष्ट घडल्यानंतर सर्वात पहिली गोष्ट, सर्वात पहिला मुद्दा जो आपण स्वीकारायला पाहिजे, तो म्हणजे एक्नॉलेजमेंट. तो म्हणजे ती चूक आपल्याकडून झाली आहे याचा स्वीकार करणे. आपण जर डिनायल डिनायल म्हणजे डिनायलला आपण अमान्य हं? अमान्य केलं. अमान्य. अमान्य केलं. हां. आपण जर आपल्याकडून चूक झालीच नाही, असंच जर विचार करत राहिलो, चूक झाली हे मान्यच जर केलं नाही, तर पश्चात्तापाच्या भावनेचा प्रश्नच येत नाही. परंतु इथे सांगितलंय, की जर एखादा सत्प्रवृत्त व्यक्ती त्याच्याकडून कधी काळी काही चूक झाली जरी भक्ताकडून, पण तो जर त्याच्या झालेल्या चुकीमुळे जर त्याला पश्चाताप असेल, जर त्याच्या मनामध्ये खिन्नता असेल, तर ह्या पश्चातापाच्या भावनेने काही प्रमाणामध्ये त्या व्यक्तीच्या झालेल्या अपराधाचे, चुकीचे जे कर्मफळ असतात, ते बऱ्याच प्रमाणामध्ये नष्ट होतात. आणि याचा अर्थ असा नाही, की आपण चुका करत जाणे आणि पश्चात्तापाची भावना नावा केवळ नावासाठी मनामध्ये आणणे आणि पुन्हा तीच चूक करत जाणे. जसं श्रील प्रभुपादजी उदाहरण देतात, की ख्रिश्चन धर्मामध्ये अशी एक पद्धत आहे, की अ, आठवड्याला ज्यावेळेस ते प्रार्थनेसाठी जातात चर्चमध्ये, त्यावेळेस जीसस क्राइस्ट आणि त्यांची आई मेरी यांना त्यांच्या झालेल्या चुकीचे काही कृत्य जर झाले असतील, तर त्यांच्याबद्दल ते माफी मागतात आणि अ, पश्चात्तापासाठी काही उपाययोजना जसं की काही प्रमाणामध्ये दान वगैरे देणं आणि माफी मागणं, अशा प्रकारच्या गोष्टी करायचे. जे की तत्व म्हणून ती गोष्ट बरोबर आहे. परंतु त्या तत्वाचा चुकीचा उपयोग कसा केला जातो? त्या तत्वाचा चुकीचा उपयोग केला जातो, की त्यावेळेस तर व्यक्तीने चूक मान्य केली आणि पश्चात्ताप व्यक्त केला. परंतु पुन्हा-पुन्हा जर ती चूक होत राहील, तर त्याला चूक नाही म्हटलं जात. त्याला गंभीर अपराध म्हणून गृहीत धरलं जातं. त्याच्यामुळे परीक्षित महाराज अशा प्रकारचा जे भौतिक पश्चात्तापाची जी भावना आहे, जी की निश्चित कर्मफळ मोठ्या प्रमाणामध्ये कमी करते. परंतु या पश्चात्तापाच्या मार्गामध्ये एक गडबड ही आहे, की पुन्हा पाप करण्याची जी प्रवृत्ती आहे, ती काही हृदयातून जात नाही. केवळ पश्चात्तापाच्या भावनेने. आपण 6व्या स्कंदामध्ये श्रीमद भागवताच्या अजामेळ यांच्या कथेमध्ये ही गोष्ट पाहू अधिक विस्तृतरित्या, की कशाप्रकारे
केवळ आणि केवळ भक्तीचा मार्ग जो आहे आणि भक्तीच्या मार्गामध्ये विशेषतः हरिनाम, भगवंतांच्या हरिनामाचा जप करणं, ही जी गोष्ट आहे, ती एकच गोष्ट आहे, जी आपल्या हृदयातून पाप करण्याची प्रवृत्ती पण दूर करतात. केवळ कर्मफळ दूर करत नाहीत. आपण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये पण ही गोष्ट पाहतो. जर एखाद्या व्यक्तीने एखादा गुन्हा दुसऱ्यांदा केला असेल, तिसऱ्यांदा केला असेल, तर शिक्षेची जी तीव्रता असते, ती कितीतरी अधिक प्रमाणामध्ये दिली जाते त्या व्यक्तीला. का? कारण एकदा गुन्हा करून, एकदा चूक करून शिक्षा मिळाल्यानंतर हा व्यक्ती सुधारला नाहीये. दुसऱ्यांदा चूक केल्यानंतर ती चूक साधारण चूक गृहीत धरली जात नाही. त्याचा गंभीर परिणाम त्या व्यक्तीला भोगावे लागतात. त्याचप्रमाणे भौतिक जगातल्या नियमात पण आपल्याला पाहायला मिळतं, की पश्चाताप तोपर्यंतच फायद्याचा आहे, जोपर्यंत पुन्हा ती चूक व्यक्ती घडू देणार नाही. जर ती चूक पुन्हा-पुन्हा घडत असेल, तर त्या पश्चात्तापाला काही अर्थ नाहीये. कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभुजीज, माताजीज, हरे कृष्ण. हरे कृष्ण. येस प्रभुजी. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे जे पाप पुण्याचा जो विषय आहे, हो, पाप आणि पुण्य, तर त्याचा जो पाप पुण्याचा जो टोटल लेखाजोखा ठेवला जातो किंवा बरोबर, प्रत्येक व्यक्तीला त्याचं पाप पुण्याचं फळ मिळतं असं म्हटलं जातं. बरोबर, पण आज आपण आता ह्या बघितलं, आपण ज्या ह्या युगात राहतो, त्या युगामध्ये पाप करण्याचं जे लोकांचं प्रमाण जे आहे ते बरोबर, वाढलेलं बरोबर, आहे. बरोबर, वाढलेला आहे आणि त्यांना चांगल्या गोष्टीपासून लांब गेल्यामुळं, चांगल्या ज्ञानापासून लांब गेल्यामुळं लोकांना पुण्य म्हणजे काय आणि पाप म्हणजे ह्याचं काहीच समजून राहिलेलं नाही. आणि हे लोकांना समजण्यासाठी ही भगवद्गीता आहे. तर बरोबर. मला तर असं म्हणायचं आहे, की जी मोठी लोक आहेत सध्या, जे आपले राज्यकर्ते आहेत म्हणा किंवा सरकारी अधिकारी आहेत, त्यांना मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रकाराची नोकरी असून सुद्धा किंवा ती मोठा हुद्दा असून सुद्धा किंवा राजकर्ते असून सुद्धा एक मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून आपली स्वतःची काय म्हणायचंय मला, की एक पापाचीच हे वाढवत जातात असं मला म्हणायचं आहे, की ते बरोबर. स्वतःला पापामध्येच ढकलत राहतात आणि त्यांना त्या पापाचं जे फळ आहे ते किती कालावधीनंतर मिळतं. जसं दंड एखादा तुम्ही म्हटला आर-टी-ओ ऑफिसने एखादा जर दंड केला तर तुला इन्स्टंट बसतो. दुसऱ्यांदा दंड केला तर त्याला जरा जादा मोठी शिक्षा होते. आणि तिसऱ्यांदा केला तर त्याच्यापेक्षा जादा शिक्षा होते. पण हा नियम मला वाटतंय राजकर्त्यांसाठी लागू होत नसेल असं मला म्हणायचं आहे, की एवढी मोठी पापं करतात, एवढा अमाप पैसा मिळवतात ही लोकं आणि सर्वसामान्य गोरगरीब माणसाला मात्र दंडाच्या मोठ्या अपेक्षा ठेवतात. पण हेही मात्र सही सलामत सुटतात. कोर्ट पण त्याच्याही ताब्यात आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं शिक्षेस पात्र राहत नाहीत ही लोकं आणि हं. मौज-मजेत आणि मोठ्या-मोठ्या सत्ता उपभोगत राहतात. तर त्यांच्यासाठी असं काय आहे का, की बाबा जेणेकरून जी लोकं खरोखर पाप आणि भ्रष्टाचार करतात, जे वाईट कृत्य करतात, तर त्यांना त्यांना खरोखर त्यांच्याच मागे मोठा शिक्षा. समूह उभा राहतो मोठा समूह आणि त्यांनाच मोठं केलं जातं. बरोबर आहे. तर तुम्ही विचारलेला प्रश्न खूप सार्थक आहे. म्हणजे आजच्या समाजामध्ये आपल्याला अशा प्रकारचे अनेक मोठे-मोठे व्यक्ती पाहायला मिळतात. चुकीचे कार्य करत असून पण साम, दाम, दंडभेद या सर्व मार्गाने त्यांना कधी त्या चुकीच्या कार्याबद्दलची शिक्षा मिळालेली आपल्याला पाहायला मिळत नाही. पण सुरुवातीचाच आपण आजच्या चर्चेतला सुरुवातीचा जो मुद्दा सांगितलेला, की काळाची जी जाते आहेत, आपल्या कर्मफळाची शिक्षा देणारी, ती हळू-हळू चालतात. परंतु त्या कर्मफळाची जी शिक्षा आहे, ती शेवटच्या मुद्द्यापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत ती शिक्षा व्यवस्थित पूर्णतः मिळाल्याशिवाय राहत नाही. तर मग शिक्षा कधी मिळणार? की तुम्ही जसं म्हणालात, की त्यांना तर शिक्षा मिळालेलं कधी आपल्याला दिसत नाही. आपण महाभारतामध्ये एक प्रसंग पाहतो, की धृतराष्ट्र आणि गांधारी यांना किती मुलं होते? मिलिंद प्रभुजी? 100 पुत्र. 100 पुत्र होते आणि हो, हो. दुर्योधनाला एक बहीण पण होती. ते 100 पुत्र सोडून. तर हे 100 पैकी 100 पुत्र आई-वडील हयात असताना
त्यांचा कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर मृत्यू झाला. आणि कुरुक्षेत्राच्या युद्धानंतर भगवंतांना, कृष्णाला हा प्रश्न धृतराष्ट्राकडून विचारला गेला, की हे कृष्ण, की हे असं कसं काय, की 100 पुत्र प्राप्त होण्यासाठी निश्चित माझे खूप सारे पुण्यकर्म असतील. तर मग हे 100 पुत्र प्राप्त होऊन अशी वेळ कसं काय आली माझ्यावर, की माझ्या डोळ्यांच्या समोर मी हयात असताना हे 100 पुत्र यांचा मृत्यू होताना मला पाहावं लागलं. तर त्यावेळेस भगवंत त्यांना उत्तर देतात, की "हे राजा, खूप खूप अगोदरच्या काळामध्ये म्हणजे जवळपास 100 जन्मांपूर्वी, वर्ष नाहीत म्हणत आपण, जन्मांपूर्वी एकदा क्षत्रिय क्षत्रिय कुळामध्ये जन्मलेले असताना धृतराष्ट्र यांनी निष्पाप अशा 100 पक्ष्यांची जस्ट त्यांचा छंद म्हणून हत्या केलेली आणि त्या 100 पक्ष्यांच्या हत्येचं जे फळ होतं, ते फळ प्राप्त करण्यासाठी सर्वात अगोदर त्यांना जे पुण्य जमा करणं आवश्यक होतं 100 पुत्रांचं, ते पुण्य जमा करेपर्यंत त्यांना जवळपास 100 जन्म मध्ये गेले. परंतु ते 100 जन्म झाल्यानंतर दोन्ही फळं प्राप्त झाले. त्या पुण्यकर्मांचं पण फळ प्राप्त झालं 100 पुत्र प्राप्त होण्याच्या रूपामध्ये आणि त्या झालेल्या पापकर्माचं पण फळ प्राप्त झालं त्या 100 मुलांचा व आई-वडिलांच्या डोळ्यासमोर मृत्यू होण्यापासून. तर सांगण्याचा अर्थ असा, की हा जो लेखाजोखा तुम्ही सांगितला, तो लेखाजोखा कसा मांडला जातो, हे फक्त ह्या एका जीवनासाठी मर्यादित नाहीये. अनंत काळासाठी आपल्याला हा लेखाजोखा याची भरपाई करावी लागते आणि समजण्यासाठी खूप सोपं आहे प्रभूजी. उदाहरणार्थ आपण आजच्या समाजामध्ये पण पाहतो, काही-काही लोकांसाठी इतके कल्पनाही न करू शकण्यासारखे दुःख आपल्याला पाहायला मिळतं. जसं आज दुपारीच एक जस्ट एका शाळेतल्या ग्रुपवर एक क्लिप आलेली पाहत होतो, की एका व्यक्तीला कशाप्रकारे खूप मोठ्या कॅन्सर आणि तो बघून विचार पण नाही मनात करू शकत, की किती मोठ्या प्रमाणामध्ये वेदना होत असतील आणि किती मोठ्या प्रमाणामध्ये दिवसेंदिवस, महिनोन-महिने, वर्षोनवर्षे वर्षे अशा दुःखासोबत जगणं हे त्याला भाग आहे, क्रमप्राप्त आहे. तर हे दुःख असेच नाही प्राप्त प्राप्त झालेले. खूप सोपं कारण, की हे दुःख प्राप्त झालेले आहेत. आपणच कोणत्या ना कोणत्या केलेल्या कार्यामुळे जसं की नेहमी मी उदाहरण देतो, की आपण जर कोणत्या एका खानावळीमध्ये, रेस्टॉरंटमध्ये ज्यावेळेस जेवायला जातो, तर आपण एखादी जर एखादा जर मेनू आयटम, एखादा जर जेवणाचा पदार्थ आपल्यासमोर टेबलवर आणून ठेवला, तर आपण त्या वेटरला दोष देतो का? की का आणून ठेवला? तो त्यावेळेसच आणून ठेवेल, ज्यावेळेस आपण त्या खाद्यपदार्थाची ऑर्डर दिलेली आहे, मागणी केलेली आहे. त्याच प्रकारे आपल्या जीवनामध्ये पण येणारे जे पुण्य कर्मफळ असू किंवा पाप कर्मफळ असू, हे दोन्हीही आपल्याच अगोदरच्या कोणत्या ना कोणत्या जन्मातील कार्याचा कार्याच्या फळामध्ये आहेत. आणि जसं सांगितलं सुरुवातीला, जेवढं हे कर्मफळ लांबत जाईल, तेवढी त्याची तीव्रता अधिकाधिक होत जाईल. तर तुम्ही म्हणाल मग, की या कर्मफळांशीच लढत राहणं हाच मनुष्य जन्माचा अंतिम उद्देश आहे का? तर अजिबात नाही. का? कारण कर्मफळाशी लढू शकता तुम्ही. कर्मफळ नष्ट करू शकता. परंतु नवीन कर्मफळं तयार होण्यापासून तुम्ही वाचवू शकत नाही. फक्त एकच मार्ग आहे भगवत भक्तीचा, हरिनाम जपाचा, जो की हरिनामामुळे आपण आपली जी पापकर्म करण्याची जी प्रवृत्ती आहे, ती मुळापासून आपण नष्ट करू शकतो. जेणेकरून केवळ कर्मफळ नष्ट होणार नाही, तर पुन्हा ते कर्मफळ तयार होऊ नये याची पण काळजी भक्तीचा मार्ग घेतो. एक उदाहरण देतो आपल्याला. परीक्षित महाराजांनीच हे उदाहरण दिलेलं आहे 6व्या स्कंदाच्या सुरुवातीला. शुकदेव गोस्वामींना, की पापकर्मापासून वाचण्यासाठी कोणता मार्ग आहे? हा प्रश्न परीक्षित महाराज विचारतात शुकदेव गोस्वामींना आणि शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांची परीक्षा घेण्यासाठी सुरुवातीचा मार्ग सांगतात, जो की पश्चात्तापाचा मार्ग. तर परीक्षित महाराज हे बिलकुल कन्व्हिन्स म्हणजे आपण मराठीमध्ये काय म्हणतो माताजीच, प्रभूजीच? कन्व्हिन्स? जिंकलेलं. नाही.
कन्व्हिन्स पटलंय त्यांना पटलं पटणं हा पटणं परीक्षित महाराजांना पूर्णपणे पटत नाही हे पश्चातापाचा मार्ग हा पाप कर्म नष्ट करण्याचा मार्ग आहे का. परीक्षित महाराज एक उदाहरण देतात शुकदेव गोस्वामींना. ते म्हणतात की जशा प्रकारे एखादा हत्ती एखाद्या नदीमध्ये प्रवेश करतो आणि स्वतःचं अंग पाणी टाकून खूप स्वच्छ प्रकारे स्वच्छ करतो, परंतु आंघोळ करून त्या नदीच्या काठाच्या बाहेर आल्यानंतर तो काय करतो की आजूबाजूची जी रेती आहे, आजूबाजूची जी माती आहे, ती आपल्या सोंडेने उचलतो आणि पुन्हा आपल्या पाठीवर अंगावर फवारून घेतो. मग काय उपयोग झाला त्या आंघोळीचा, की आंघोळ करून शरीर स्वच्छ तर केलं पण पुन्हा सगळं शरीर घाण झालं. तर परीक्षित महाराज म्हणतात की आपण जे पश्चातापाचा मार्ग सांगत आहात कर्मफळ नष्ट करण्यासाठी, तो मार्ग पण माझ्या मते असाच आहे शुकदेव गोस्वामी, की माणूस कर्मफळापासून तर मुक्ती प्राप्त करेल, परंतु पुन्हा कर्मफळ जे तयार होतील एकत्र होतील त्यापासून तर याच्यामधून सुटकारा प्राप्त होणार नाही. ठीक आहे का मिलिंद प्रभूजी. तर सांगण्याची गोष्ट अशी की कर्मफळ निश्चित मिळतात, त्याच्याबद्दल एक क्षण क्षण पण शंका नाहीये, परंतु ते कर्मफळ योग्य वेळी देण्याची जो योग्य वेळ आहे ती योग्य वेळ भगवंतच ठरवतात. ठीक आहे, ठीक आहे. आणि तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल प्रभूजीज माताजीज, की खूप जर खालच्या प्रतीचे जर पापकर्म असतील तर त्याचे कर्मफळ इतके गंभीर मिळतात की मनुष्याला मनुष्यापेक्षा खालच्या योनीमध्ये पण जन्म घ्यावा लागतो. जसं की कुत्रे, मांजरं वगैरे वगैरे, किंवा त्यापेक्षाही जास्त चुकीचे कर्म असतील. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती खूप जास्त ईर्ष्या करत असेल, तर ईर्ष्याळू प्राण्यांचं योनी कोणती प्रभूजीज माताजीज? कोणता जीव खूप ईर्ष्याळू असतो? हेवा साप करणारा? असतो. साप. साप असू, विंचू असू, अजून चावणारे कोणते? गोम असू. हे अशा प्रकारचे जे अ, पशु आहेत, जे की काही कारण नसताना, म्हणजे तुम्ही झोपलेला असाल आणि तुम्ही त्या सापाला काही हे पण केलेलं नाही, अडथळा पण आणलेला नाही, तरी पण तो तुम्हाला दंश करू शकतो. का? कारण अशा प्रकारच्या ईर्षेचंच ते मूर्तिमंत प्रतीक आहे. तर सांगण्याचा हेतू हा, की त्या कर्मांचे फळ कोणत्या थरापर्यंत मिळत राहतील ह्याची आपण कल्पनाही न केलेली बरी. आणि 84 लाख 8.4 मिलियन 84 लाख योनींमध्ये परत मनुष्य जन्म प्राप्त करण्यासाठी खूप खूप दूरचा कालावधी त्या जीवाला लागू शकतो. तर या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. आणि आत्ता जी हातामध्ये संधी आहे मनुष्य जन्म प्राप्त झाल्याची, ज्यामध्ये आपल्याला संधी आहे जीवनाची परिपूर्णता प्राप्त करण्याची भक्ती मार्गाचं पालन करून, तर ती संधी हातातून अशीच जाऊ द्यायला नाही पाहिजे. त्याच्यामुळे खूप सुंदर श्लोक आहेत. एक श्लोक पाहू आपण याबद्दल शास्त्रामध्ये दिलेला आहे. मला म्हणायचं आहे सर, हा जसं तुम्ही म्हणला की धृतराष्ट्रने पहिल्या पूर्वीच्या जन्मामध्ये त्याने 100 पिल्लं मारलेली होती पक्ष्यांची. बरोबर. तर दुसरा जन्म त्यांना लगेच कसा काय मिळाला, की एवढ्या योनीतनं जन्म घेऊन पुन्हा त्यांचा फेरा पूर्ण झाला योनींचा आणि पुन्हा मनुष्य जन्म एकदाच मिळतो ना? हा मनुष्य जन्म बेसिकली पाप कर्म आणि पुण्य कर्म यांचे जे कर्मफळ आहे ते एकमेकांना न्यूट्रलाइज काउंटरॅक्ट करत नाहीत. पापकर्माचे कर्मफळ आपल्याला वेगळे भोगावे लागतील, पुण्यकर्माचे कर्मफळ आपल्याला वेगळे भोगावे लागतील. तर आता पूर्ण भगवंतच जाणे की कोणते कोणते कर्मफळ त्यांच्या ताटलीमध्ये एकत्र आलेले होते, परंतु त्यांचे काही चांगले कर्मफळ पण असू शकतात जेणेकरून त्यांना ते जन्म मिळत गेले आणि तेवढं पुण्यकर्म एकत्र होण्यासाठी संधी त्यांना मिळत गेली आणि नंतर सगळ्याचा लेखाजोखा एका जन्मामध्ये त्यांना भोगावा लागला. ओके. तर सांगण्याचा अर्थ असा की भगवद्गीतेत पण एक श्लोक आहे, मी तुम्हाला शोधून सांगावं लागेल, ज्याच्यामध्ये भगवंत सांगतात की कर्माचा लेखाजोखा शेवटपर्यंत शोधत जाणे हे मनुष्यासाठी सोपं नाहीये, खूप गुंतागुंतीचा भाग आहे. परंतु भगवंतांचं गणित हे अचूक आहे. म्हणजे आपल्या जसं मी सांगितलं की भौतिक कायद्यामधून कधी कोणी मनुष्य वाचू शकतो भौतिक जगातल्या, परंतु भगवंतांच्या कायद्यामधून कुणालाही सुटता येणं हे शक्य नाहीये. तर आपण 4.17 ना प्रभूजी?
4 कर्मणो points. यपि बोधव्यम बोधव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोधव्यम गहना कर्मणो गती. हा बरोबर आहे माताजी, करेक्ट. 4थ्या अध्यायामधला त्याच्यामध्ये सांगितलंय की द इंट्रिकसीज ऑफ ऍक्शन, म्हणजे कर्मफळांची जी गुंतागुंत आहे ती खूप अवघड आहे समजण्यासाठी. त्याच्यामध्ये जर आपण शोधत बसलो की मी कोणतं पाप केलं होतं, मला हे आज कर्मफळ मिळत आहे, किंवा मी कोणतं पुण्यकर्म केलं होतं, मला हे चांगलं फळ मिळत आहे, तर त्याच्यापेक्षा भगवंत काय म्हणतात की योग्य कर्म कशा प्रकारे करायला पाहिजे हे समजून घेणं आणि कोणत्या प्रकारचं कर्म नाही करायला पाहिजे हे समजून घेणं हे जास्त आवश्यक आहे व्यक्तीसाठी. तर आपण हा श्लोक पाहू. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. तर भागवतातला कृपया तुम्ही सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. तस्यैव हेतो प्रयतेत कोविदो तस्यैव हेतुः प्रयतेत कोविदो न लभ्यते यत् भ्रमताम् उपर्यदः. न लभ्यते यद्भ्रमताम् उपर्यतः तल्लभ्यते दुःखवदन्यतः सुखम्. तल्लभ्यते दुःखवदन्यतः सुखम् कालेन सर्वत्र गभीररंहसा. कालेन सर्वत्र गभीररंहसा. तर इथे सांगितलंय तस्यैव हेतो प्रयतेत कोविदो. कोविदो म्हणजे खऱ्या प्रकारचे हुशार व्यक्ती, खरे बुद्धिमान व्यक्ती. ते हे जाणून, काय जाणून, की हा मनुष्य जन्म किती दुर्लभ आहे आणि आता हा मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर कशा प्रकारे अशा गोष्टीसाठी, अशा ध्येयासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे, जे ध्येय बाकीच्या वेगवेगळ्या ब्रह्मापासून ते खालपर्यंतच्या योनीमध्ये जे ध्येय साध्य होऊ शकत नाही. म्हणजे भगवत शुद्ध भक्ती प्राप्त करणे आणि भगवत धामामध्ये परतणे. त्या ध्येयासाठी एखाद्या व्यक्तीने मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर जर तो व्यक्ती खरंच बुद्धिमान असेल तर त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यांनी काय जाणलं पाहिजे? त्या व्यक्तीने जाणलं पाहिजे की भौतिक इंद्रिय तृप्तीतून मिळणारा जो आनंद आहे तो कुठे जाणार नाहीये. तो आनंद आपल्याला प्राप्त होणार आहे जर आपण खालच्या प्राणी योनीमध्ये जरी जन्म प्राप्त झाला तरी तो आनंद काही आपला जाणार नाहीये. परंतु ही जी संधी प्राप्त झालेली आहे भगवत भक्ती करण्याची आणि भगवत भक्तीमधून आपल्या जीवनाचं सर्वश्रेष्ठ ध्येय प्राप्त करण्याची, ती संधी केवळ आणि केवळ मनुष्य जन्मामध्येच आपल्याकडे उपलब्ध आहे. म्हणून खरंच जर आपण बुद्धिमान असू तर आत्ता या मनुष्य जन्मामध्ये या संधीचा फायदा घ्यायला पाहिजे. भगवत भक्तीचा मार्ग अवलंबून आणि पुढचा जन्म आपल्याला घ्यावाच लागू नये या भौतिक जगामध्ये, यासाठी एका बुद्धिमान व्यक्तीने प्रयत्न केला पाहिजे. क्लिअर आहे का प्रभुजीज माताजीज? हरे कृष्ण. हा बरोबर आहे, क्लिअर आहे. हो प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आपण इथे आज थांबू. श्लोक क्रमांक एकच श्लोक झाला आपला दुसऱ्या 19व्या अध्यायातला. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजीज माताजीज? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हा माताजी. प्रभूजी माझा असा प्रश्न होता की आपण महाभारत मध्ये बघितलं की जेव्हा अर्जुनाला 1 वर्ष वनवासाला जावं लागलं तेव्हा महादेवांकडून साक्षात त्याला बरोबर. पाशुपतास्त्र प्राप्त झालं. हो. आणि जेव्हा म्हणजे याचा अर्थ की महादेवांना आणि सगळ्या देवतांना कल्पना होती भगवंतांसहित की महाभारत जे आहे युद्ध ते होणार आहे. भीषण तेवढं भीषण युद्ध होणार आहे ते, म्हणून महादेवांनी साक्षात अर्जुनाला मदत म्हणून एक अस्त्र दिलं. तर जेव्हा युद्ध झालं तेव्हा महादेवच का नाराज, म्हणजे का नाराज झाले अर्जुनासोबत? कारण की त्यांना कल्पना तरी होती आधीच. एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की कुरुक्षेत्राचं युद्ध होणार आहे पुढे चालून, ह्याची कल्पना भगवंतांना होती आणि त्या कुरुक्षेत्राच्या युद्धासाठी तयारी करण्यासाठी भगवंतांकडूनच अर्जुनाला उच्चतर लोकांमध्ये पाठवलं गेलं. जसं की इंद्राला पण अर्जुनाने प्रसन्न केलं, शंकरांना पण प्रसन्न केलं
आणि अर्जुनाच्या त्या शौर्यावर, लढाऊ क्षमतेवर प्रसन्न होऊन शिवजींनी पशुपतास्त्र अर्जुनाला प्रदान केलं. तर सांगण्याची गोष्ट अशी की ते अस्त्र प्रदान करण्यामागचा हेतू त्या भगवंतांच्या भक्ताच्या श्रेष्ठ गुणांनी प्रसन्न होऊन या वेगवेगळ्या देवतांनी अर्जुनाला बऱ्याच गोष्टी दिल्या. शस्त्रास्त्र पण दिले आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती पण दिली. त्याच्यामुळे अर्जुनाचं एक नाव आहे धनंजय. धनंजय म्हणजे अर्जुनाने देवी देवतांकडून दोन्ही गोष्टी प्राप्त केल्या. वेगवेगळे शस्त्रास्त्र पण प्राप्त केले आणि धनसंपत्ती पण प्राप्त केली त्यांना प्रसन्न करून. आणि ही गोष्ट भगवंतांनी त्याला करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. कुरुक्षेत्राचं युद्ध होणार आहे त्यांना माहिती असल्यामुळे. परंतु ही गोष्ट माझ्या ऐकण्यात नाहीये की शिवजी हे कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या वेळेला अर्जुनावर नाराज झालेले. हे मी कुठं वाचलं तुम्ही हे? प्रभूजी असं ऐकण्यात आलं आहे की शिवजी जे आहे नाराज झाले आणि त्याच्यामुळे आपण जे केदारनाथ ज्योतिर्लिंग बघतो त्याची एक अशी आख्यायिका ऐकण्यात आली आहे. कुठे वाचण्यात मला पण नाही आलं प्रभूजी, पण मी असं हा, ऐकलंय. मला चेक करावं लागेल माताजी. हे हो. म्हणजे हे मुद्दा माझ्या तरी पाहण्यात नाही आलेला. ठीक आहे. हो प्रभूजी, हरे धन्यवाद. कृष्ण, हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजी, माताजी? हरे कृष्ण. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद आपल्या हा. सर्व. हरे कृष्ण. रामकृष्ण रामकृष्ण. हरे हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे कृष्ण. यस प्रभूजी. तर जे जसं 8वा अवतार जसा श्रीकृष्णाने घेतला त्या पृथ्वी तलावर, ज्यावेळी मोठ्या प्रमाणात ज्यावेळी अराजकता माजली गेली किंवा वेगळ्या प्रकारचं हे माजलं गेलं, तसं ह्या जन्मात कधी म्हणजे कोणत्या काळात पुन्हा पृथ्वीवर परमेश्वर अवतार घेऊ शकतो? हा, खूप छान प्रश्न आहे प्रभूजी. हे पण भागवताच्या 12व्या स्कंदामध्ये खूप विस्तृतरित्या सांगितलं आहे याचं वर्णन की कलियुगाचं शेवट 4,32,000 वर्ष कलियुग चालणार आहे, ज्याच्यापैकी 5,000 वर्ष हे संपलेलं आहे. तर अजून 4,26,000 ते 27,000 वर्ष अजून कलियुगाचे बाकी आहेत. मात्र त्या कलियुगाच्या शेवटी ज्यावेळेस भगवंत अवतार घेतील तर त्यावेळेस काही ते प्रेमाने सांगण्याच्या प्रकारे पापी लोकांना सांगणार नाहीत. तर पुढचा जो भगवंतांचा अवतार आहे तो कल्की रूपामध्ये आहे, जो की पापी लोकांचं, क्षत्रियांचं, धर्माचं पालन न करणाऱ्या शिरच्छेद करतील आणि ह्या सर्व पापी आत्म्यांचा त्यांना शिक्षा देऊन त्याच्यानंतर पुन्हा सत्ययुगाची सुरुवात होईल. तर हे पण भागवतामध्ये सांगितलंय. आणि आपल्यासाठी महत्वाचं हे नाहीये की कल्की आल्यानंतर ते कशा प्रकारे शिक्षा देतील. आपल्यासाठी महत्वाचं आहे की तोपर्यंत कलियुगाचं अधःपतन किती जास्त प्रमाणामध्ये होईल. त्याच्यामुळे ते अधःपतन होण्याच्या अगोदर आपण आपला इथला गाशा गुंडाळून लवकरात लवकर भगवत धामात जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ते महत्वाचं आहे. ठीक आहे का प्रभूजी? हा, ठीक आहे. हरे कृष्ण, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. मला प्रभूजींचा प्रश्न ऐकून एक प्रश्न आलाय. हा, प्रभूजी, आपण बघतो की भगवंतांचे जे मेन मुख्य जे 10 अवतार आहेत, तर जसं सतयुग होतं तिकडे पाप अजिबातच नव्हतं, तरी सुद्धा भगवंतांना 4 अवतार घ्यावे लागले. आणि जसं युग पुढे पुढे जात गेलं, भगवंतांचे एक 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 असे अवतार कमी होत गेले आणि शेवटी कलियुग जे एवढे पतित आहे तिथे भगवंत फक्त त्यांचा जे कल्की अवतार म्हणूनच ते येतील आणि संहार करतील. तर प्रभूजी, जेव्हा पाप नव्हतंच, म्हणजे ऑलमोस्ट नव्हतंच, तर तेव्हा भगवंतांनी एवढे अवतार घेतले आणि आता एवढं आपण बघतो की सगळीकडे नुसतं पापच वाढलेलं आहे. तर भगवंतांचा का अवतार घेतले? एकच अवतार कसा काय असा? हा, तर सगळ्यात एक महत्वाची गोष्ट जसं आपण सांगितलं की सत्ययुग म्हणजे धर्माचे 4ही तत्व, 4ही स्तंभ हे अस्तित्वात आहेत. परंतु याचा अर्थ असा नाही की पापमय कृत्य होत नव्हते. ठीक आहे. धर्माचं पालन हे अधिकाधिक प्रमाणात होत होतं, हे खरं आहे. जसं आपण पाहतो हिरण्यकशिपू, हिरण्याक्ष यांची लीला सत्ययुगामध्येच झाली. तर असुर हे अनंत काळापासून अस्तित्वात आहेत आणि अनंत काळापर्यंत अस्तित्वात राहतील पण. आणि त्याचप्रमाणे भगवत भक्त हे अनंत काळापासून अस्तित्वात आहेत आणि अनंत काळापर्यंत अस्तित्वात राहतील पण. तर भगवंत कधी आविर्भूत
व्हायला पाहिजे याच्याबद्दल पण शास्त्रामध्ये वर्णन आहे. आणि आपल्यासाठी जरी सध्याची परिस्थिती असह्य वाटत असेल, कठीण आहे, परंतु आपल्या एवढीच किंवा आपल्यापेक्षाही अधिक काळजी भगवंतांना आहे. आणि आपल्याला जरी हा कालावधी खूप मोठा वाटत असेल, तरी 4 लाखाचा कालावधी आधीच्या युगांसोबत जर आपण तुलना केली, तर कितीतरी कमी आहे. द्वापार युगामध्ये आपण पाहतो, की 4,32,000 वर्षाच्या दुप्पट, त्रेतायुगामध्ये 3 पट आणि सत्ययुगामध्ये 4 पट कालावधी आहे. त्याच्यामुळे असह्य वाटणं साहजिक आहे, परंतु भगवंतांना याची पूर्ण कल्पना आहे, की त्यांची येण्याची योग्य वेळ कोणती. आणि असं नाहीये, की तोपर्यंत त्यांनी आपल्याला उद्धारासाठी कोणताच मार्ग ठेवलेला नाहीये. उद्धारासाठी मार्ग निश्चित भगवंतांनी दिला आहे. म्हणूनच श्री चैतन्य महाप्रभू स्वतः अवतरले पृथ्वी लोकावर केवळ ही गोष्ट दाखवण्यासाठी, की भक्ती मार्गाने पूर्ण जीवनाचं कल्याण कशाप्रकारे मनुष्य करू शकतो. एकदम सोप्या पद्धतीने भगवंतांच्या हरिनामाने. तर हा जो श्रीमद भागवत या जगामध्ये अवतरण्यामागे हेच कारण होतं. भागवत सांगतं, की कलियुगातल्या लोकांचा अंधकार दूर करण्यासाठी आणि ज्ञानाचा दीपक प्रकाश पसरवण्यासाठी श्रीमद भागवताचा अ, आविर्भाव झालेला आहे. अवतरित झालेले आहेत भागवताच्या रूपामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी भगवंताने एवढ्यासाठीच दिलेल्या आहेत, की यांचा आश्रय धारण करून आपण या कलियुगाच्या अधःपतनाची वाट न पाहता लवकरात लवकर भक्ती मार्गाने स्वतःची परिपूर्णता प्राप्त करू शकू. ठीक आहे माताजी. तर भगवंतांना निश्चितच माहिती आहे, काळजी आहे आणि त्यांनी उपाय पण दिलेले आहेत, ज्याचा आपण फायदा घेऊ शकतो. ठीक आहे माताजी. हो माता, हो प्रभू. आणि शेवटचा मुद्दा हा, की आपल्याला जरी कलियुग इतकं वाईट वाटत असेल, एकदम थर्ड क्लास असं काळ वाटत असेल, ह्याच कलियुगाची पूजा करतात देवी-देवता आणि ऋषीमुनी. तुम्हाला काय वाटतं, की ते बुद्धिमान नाहीयेत? निश्चित बुद्धिमान आहेत. ते याच्यासाठी पूजा करतात कलियुगाची, की अगोदरच्या काळात जीवनामध्ये परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी जी हजारो वर्ष लागायची. सत्ययुगामध्ये 60-60 हजार वर्ष तपस्या केलेले आहेत मुनींनी वगैरे. ती परिपूर्णता कलियुगामध्ये खूप कमी कालावधीमध्ये 10, 20, 30, 40 वर्षांमध्ये आपण प्राप्त करू शकतो. तर ही जी सुविधा, हे जे कन्सेशन कलियुगामध्ये दिलेलं आहे, त्या सुविधेमुळे इतके सारे महान देवी-देवता पण कलियुगामध्ये जन्म घेण्यासाठी आतुर आहेत, लाईनमध्ये उभे आहेत. तर निश्चित कलियुग जेवढं वाईट दिसतं, तेवढेच त्याचे फायदे पण आहेत. ठीक आहे का प्रभुजीज, माताजीज? हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. शिल प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. धन्यवाद. हरे कृष्ण प्रभुजी, सादर प्रणाम. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. कृष्ण. सादर प्रणाम प्रभुजी. दंडवत. हरे कृष्ण.